तरी मित्रांनो, आपल्या पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्लॅक थ्रिप्स आहे, तो नियंत्रणात आला पाहिजे. नवीन नवीन कॉम्बिनेशन आपण रोज देत असतो. आज असंच भन्नाट आणि अतिशय जबरदस्त खूप थ्रिप्सवरती इफेक्टिव्ह असलेलं कॉम्बिनेशन मी तुम्हाला देतोय. या कॉम्बिनेशनचा वापर अवश्य करा. आज आपण आपलं फूल बघितलं आणि या फुलामध्ये जर 10 पेक्षा जास्त ब्लॅक थ्रिप्स असेल तर याचं फ्लॉवर टू फ्रूट जे काही एक्सपान्शन आहे हे होत नाही. म्हणजे फ्रूट डेव्हलपमेंट त्या ठिकाणी होत नाही. जे फूल आहे ते फळामध्ये परावर्तित होत नाही. याचं कारण म्हणजे जो ब्लॅक थ्रिप्स आहे त्याची संख्या जास्त आहे आणि जर बाय चान्स मी म्हणतोय जर ते फळामध्ये परावर्तित झालं तर त्या फळाचा आकार एकतर वेगळा राहील किंवा फळावरती थ्रिप्स चाटल्याचे खूप मोठ्या प्रमाणात डाग असतील. मग आपल्याला मार्केटमध्ये त्याला 10-20% सुद्धा मार्केट भेटत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये ब्लॅक थ्रिप्सला नियंत्रणात आणणं खूप गरजेचं असतं आणि ते पण फुलामध्ये. मग अशा वेळेस हे कॉम्बिनेशन तुम्हाला चांगलं कव्हरेज देऊन घ्यायचं आहे. या कॉम्बिनेशनमध्ये मार्केटमध्ये जे आपल्याला टॉल्फेन पायरेट 15% EC फॉर्म्युलेशनमध्ये जे भेटतं, मार्केटमध्ये आपल्याला GSP कंपनीचं यमराज या नावाने भेटतं. त्याचा वापर आपण 300 ते 400 मिली प्रति 200 लिटर पाणी या ठिकाणी करू शकता किंवा मार्केटमध्ये PIचं किफून म्हणून भेटतं, सेम मॉलिक्यूल येतो, त्याचा देखील वापर 300 ते 400 मिली प्रति 200 लिटर पाणी ह्या हिशोबाने आपण करू शकता. त्याच्यासोबत जे कॉम्बिनेशन आपल्याला वापरायचं आहे ते आहे क्लोथियाडिन 50%. जे काही इन्सेक्टिसाईड भेटतं, खूप छान इन्सेक्टिसाईड आहे. ब्लॅक थ्रिप्सवरती त्याचे चांगले रिपोर्ट देखील आहे. तर हे जे आहे सुमिटोमोचं डंटासू नावाने आपल्याला भेटतं. त्याचा वापर 60 ते 70 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी आपण बिनधास्त करू शकता. जर डेंटासो तुम्हाला उपलब्ध नाही झाला तर क्लोथियाडिन 50% मार्केटमध्ये जे काही तुम्हाला भेटेल ते देखील तुम्ही वापरू शकता. आणि या दोघांच्या कॉम्बिनेशनसोबत मार्केटमध्ये जे काही चांगल्या दर्जाचं सिलिकॉन आपल्याला भेटत असेल, कारण उन्हापासून आणि थ्रिप्सपासून संरक्षण करण्यासाठी सिलिकॉन आपल्याला पुरेसं मदत करणार आहे, तर त्या सिलिकॉनचा डोस जो आहे तो 400 ग्रॅम आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचा आहे. आणि या तिघांचं कॉम्बिनेशन आपल्याला चांगलं कव्हरेज घेऊन आपल्या मिरची पिकावरती फवारणी करायची आहे. खूप सुंदर रिपोर्ट ब्लॅक थ्रिप्सवरती भेटणारे 70 ते 80% ब्लॅक थ्रिप्स हा तुमच्या पहिल्याच फवारणीमध्ये कंट्रोलमध्ये येणार आहे. स्टे ट्यून.